अयोध्येतील राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं राम रक्षा आंदोलन सुरू केलं आहे। नागपुरात शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंच्या पक्षानं केलंय। मात्र ठाकरेंच्या या राम रक्षा आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी टीकेचे बाण सोडले। तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। राम रक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्ष रक्षा करत आहे। उद्धवजींनी राम रक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे। एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी विरोधात उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या रामरक्षा आंदोलनावर उमटलेल्या राजकीय प्रतिक्रिया। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला। दादरमधील मारुती मंदिरासमोर आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं निवासस्थान असलेल्या आणि संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात रामरक्षा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेना ही या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची जनक आहे, लक्षात घ्या। आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी मुख्य केंद्र आहे। जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे। या आंदोलनात सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवून या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। यावरून राजकारण तापलंय। राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याही पेक्षा एक रामभक्त आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग केला होता। या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं। खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे। देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे। देव देश धर्म कार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रयत्नांनी, अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही। कसं काय राजकीय विनोद असेल? मला काय तुम्ही कोणाची नावं घेताय, त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहीत नाही। राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात। आणि तुम्ही ज्यांची नावं घेतलीत आता, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम केलेलं आहे। आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे। तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर सत्ताधारी शिवसेना भाजपने जोरदार टीका केली। काँग्रेसच्या सोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं होतं असा टोलाही लगावण्यात आला। मतदारांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना हिंदुत्व आठवलं अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली। पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामललाची आठवण आली, राम रक्षाची आठवण आली, हनुमान चालीसाची आठवण आली। तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले, त्याच्यावर उत्तर द्या। उद्धवजींनी राम रक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे। खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी।
रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील. राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरातील या आंदोलनाला मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी उपस्थित राहावं यासाठी ठाकरेंच्या पक्षानं कंबर कसली. आता हिंदू जागे झाले, हिंदू जाब विचारतील असं वक्तव्य करून उद्धव ठाकरे रामभक्तांचं नेतृत्व करण्यासाठी सरसावले. तर राजकीय फायदा घेण्याचा हा खटाटोप असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळे सुरू असलेलं राजकारण पेटणार असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.